महायुती सरकारचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीही शपथ घेतली आहे। या शपथविधी सोहळ्यानंतर सांगलीत भाजप कार्यालयासमोर महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष केलाय। विश्रामबाग येथील आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयासमोर प्रचंड संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते। त्यांनी शपथविधी सोहळा सुरू होताच फटाक्यांची आतिषबाजी सुरू केली, घोषणाबाजी केली आणि पेढ्यांचं वाटप केलं। प्रचंड उत्साहाच्या वातावरणात पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यानंतर सर्वांनी भारतीय जनता पक्षाच्या विजयाच्या घोषणा दिल्या। भारत माता की जय, वंदे मातरम, जय श्रीराम अशाही घोषणा देण्यात आल्या। नूतन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या। यावेळी प्रकाश बिरजे, विश्वजित पाटील, रामकृष्ण चितळे, केदार खाडीलकर, सुनील भोसले, रवींद्र बाबर, प्रीती काळे, शैलजा पंडित, किरण सरजे, चेतन माडगुळकर, जमीर कुरणे, सुभाष पाटील आदी जण उपस्थित होते। शपथविधी सोहळ्यानंतर आमदार सुधीर गाडगीळ म्हणाले, महाराष्ट्राचे नूतन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रगतीपथावर असलेल्या राज्याला समृद्ध बनवतील, सुखी करतील। शेती, नागरी विकास, उद्योगधंदे, रोजगार निर्मितीसह सर्व समाजाचे कल्याण करण्यासाठी ते समर्थपणे काम करतील। देवेंद्रजी यांच्याकडे राजकीय आणि प्रशासकीय कौशल्य आहे, सर्वोच्च पदाचा दीर्घकाळ अनुभव आहे, त्यामुळे महाराष्ट्र राज्य त्यांच्या नेतृत्वाखाली नेत्रदीपक प्रगती करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय।